मोहोळ तालुक्यातील गोरक्षकावर कसायाने धक्काबुक्की व दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणाची अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे एसपी अतुल कुलकर्णी आणि डीवायएसपी प्रीतम यावलकर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। निवेदनामध्ये असे म्हटले आहे की गोरक्षकांना माहिती मिळाली की मोहोळ परिसरामध्ये काही गायी व बैल कत्तलीसाठी आणून बांधले आहेत। याबाबत पोलिसांच्या मदतीने गोरक्षक त्या ठिकाणी पोहोचले असता कसायांनी त्यांच्यावर दगड व काठीने हल्ला केला। हल्ल्याच्या वेळी गोरक्षकांची गाडी सुद्धा फोडण्यात आली आहे। घटना पोलिसांच्या डोळ्यासमोर घडत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली। तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी खोटी अहवाल दिल्याची तक्रार करण्यात आली। त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। तसेच कसायाविरुद्ध सरकारी कामात अडथळा 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। काल मोहोळ येथे गोरक्षक कारवाईसाठी गेले असता पोलिसांना त्यांनी सोबत घेतले आणि जिथं गाया बांधल्या होत्या कत्तलीसाठी तिथे त्यांनी गेले असता पोलिसांसमोरच कसायांनी गोरक्षकावर हल्ला केला। पण गोरक्षकावर हल्ला करताना तिथे 3 पोलीस होते, ते कॉन्स्टेबल होते, पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली। त्यांनी गोरक्षकाला अडवलं नाही किंवा कसायला अडवलं नाही। गोरक्षकावर हल्ला करताना उलटा त्यांनी ज्यावेळेला गोरक्षक पळाले त्यावेळेला त्यांनी पोलीस स्टेशनला खोटा रिपोर्ट दिला। तिथे कुठलेही जनावर नव्हते। मग प्रश्न हा आता उपस्थित होतो, तिथं जर जनावर नव्हते तर कसाईने गोरक्षकावर का हल्ला केला, पहिला प्रश्न। मग हा खोटा रिपोर्ट त्यांनी पोलिसाला दिल्यामुळे आम्ही स्पष्टपणे पोलिसांना इथं एसपी साहेबांना मागणी केलेली आहे की त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा। दुसरं, पोलिसांसमोर गोरक्षकावर हल्ला झाल्यामुळे हा सरकारी कामात अडथळा होतो, त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे कलम 353 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज एसपी साहेबांना दिलेले आहे। तर एसपी साहेबांनी आम्हाला सांगितले आहे की आम्ही कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ। आम्ही साहेबांना आज साहेब जे एसपी साहेब जे आपल्या इथं बसलेले आहेत कुलकर्णी साहेब, ते गोप्रेमी आहेत, पण ते केव्हा सुद्धा कसायला पाठीशी घालणार नाहीत। महाराष्ट्रातले एकमेव असं साहेब आहेत की त्यांना एनपीडी लावली मोहोळच्या। आज मोहोळमधनं सगळ्यात जास्त माल मोहोळमधनं सोलापूरला पास होतो, कर्नाटकात माल जातो, कटिंग होती। आता आम्ही त्या कसायांना त्यांची धडकी भरल्याशिवाय त्यांची मस्ती उतरल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही। निवेदन देताना अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेंडगे तसेच गोरक्षक लतेश हिरवे, रुपेश बेलेराव, प्रमोद कारंडे आदींची उपस्थिती होती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।